नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही उमटले. शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास शहरातून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला. शुक्रवार रोजी कोलकात्यामधील राज्य संचालित आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये द्वितीय वर्षाच्या महिला पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. ती गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या पालकांना फोनवर बोलावून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आर्जिकर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वरिष्ठ म्हणाले, पोलिसांना माहिती देण्यात आली असून व्हिडिओ पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. सत्य बाहेर यावे अशी इच्छा आमची आहे. दरम्यान पीडितेच्या शरीरावर 10 जखमा आढळून आल्या असून गळा दाबून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समजले आहे. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांचे मोर्चे आणि आंदोलन करून आणि निषेध व्यक्त करीत आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावा शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास शहरातून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला. महिला अध्यक्ष अरुणा जोशी यांच्या नेतृत्वात शहरातील माहेश्वरी भवन येथे गांधी चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. नमस्कार. आम्ही सर्व भाजपा पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आहोत. आम्हाला आज ह्या घटनेचं खूप दुःख वाटत आहे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्तासारख्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एक महिला मुख्यमंत्री असूनही एखाद्या मुलींवर असा अत्याचार होतो हे पाहून आमच्या सगळ्या महिलांना खूप म्हणजे दुःख वाटत आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची खूप लाज वाटत आहे की आपली एक महिला तिथे मुख्यमंत्री असूनही ज्या मुलीवर एवढे अत्याचार होऊन तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. त्या विरोधात जे तिच्यावर करणारे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना अजूनही कोणत्याही गोष्टीची शिक्षा न झाल्यामुळे ह्या महिला खूप संतप्त झालेल्या आहेत. या निषेधार्थ सर्व महिलांनी आज एकत्रित जमून आमचं अग्रसेन चौक ते गांधी चौकापर्यंत एकदम मुकं आणि ह्या मेणबत्त्या लावून रॅली काढण्याचा ठराव केला आणि एकत्रित जमल्या. ह्या महिलांचं खूप मनापासून हे आहे की बा संतप्त झालेल्या आहेत त्या की अशी या लोकांना सर्व दिसताबरोबरच त्यांच्यावर आरोप होता बरोबरच त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची खूप मनापासून इच्छा आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी तर करायलाच पाहिजे होती आतापर्यंत, पण अजूनही त्यांच्याकडून काही झालं नाही. तर मी केंद्र सरकारला अशी विनंती करते की त्यांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून ह्या गोष्टीवर अगदी पूर्णपणे विचार करून सभी पूरे नमस्ते. अभी आप जान ही गए होंगे कि हम किस लिए यहाँ पे एकत्रित हुए हैं. बहुत अफसोसजनक घटना हुई है, बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना है, लेकिन इसका निषेध के साथ साथ ये भी होना चाहिए कि इस तरह की घटना दोबारा न हो. इसके लिए हमने कुछ करना चाहिए. ये तो बहुत दूर की बात थी. कोलकाता अपने आसपास देखिए ना, अपने आसपास इतने मेडिकल कॉलेज, जैसे कभी किसी ने ये देखा है कि वहाँ जो लड़कियाँ रहती है, जो स्टूडेंट जहाँ पढ़ती है, वो किस कंडीशन में रहती है. हमारी यही डिमांड है कि जो बच्चा पेरेंट जो इतने दूर भेजते कहीं भेजते हैं तो कम से कम उनको इतनी तो सेफ्टी होना चाहिए उनको कि वो जो पेशेंट्स के लिए इतना करते हैं तो साथ ही साथ कम से कम उनको ये लगना चाहिए कि भाई हम जिस माहौल में पढ़ रहे हैं या सेवाएं दे रहे हैं तो वहाँ हमको इतनी तो सिक्योरिटी होना चाहिए. पेरेंट्स कैसे भेजेंगे? हाँ, तो ये हमारी सिर्फ विनंती ही नहीं, हमारी डिमांड है ये. हाँ, कि इस तरह की जहाँ पर भी सिर्फ मेडिकल कॉलेजेस नहीं, हर जगह की भी ये बात है कि लेडीज़ को जो सेफ्टी मिलना चाहिए वो नहीं मिलती है. तो वो हर किसी ने हर मोड़ पे इस बात का ध्यान रखना चाहिए. गवर्नमेंट से लेके आम आदमी ने भी ये देखना चाहिए कि इस तरह की चीज़ें दोबारा न हो. और इसके लिए हम ही नहीं, सब लोगों ने आवाज़ उठानी चाहिए. उरण येथील यशस्वी शिंदे, शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे, कोलकाता येथील मोमिता देवनाथ या महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात कल्याणमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्याला कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, सोशल मीडियावर जे अश्लील व्हिडिओ टाकले जात आहे ते बंद करावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. आणि आज आम्ही कल्याणकर
आपल्या 3 बहिणींसाठी एकत्र आलो भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी. आमची सरकारकडे एकच मागणी आहे की जर बलात्कार बंद करायचा असेल तर कायद्यामध्ये तुम्ही फाशीची शिक्षाचं प्रावधान करा आणि समाजामध्ये जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सोशल मीडिया पेजेस आहेत ज्याच्यावरती हे सर्व पॉर्नोग्राफी साईट्स आहेत त्यासाठी हे पूर्णपणे बंद करा. तरच आपली पिढी वाचेल आणि आपली स्त्री अजून शक्तिमान होईल आणि सुरक्षित राहील. हीच आमची मागणी आहे कल्याणकरांकडून. आज आपण इथे मुलींच्या न्यायासाठी बोलतोय जी ते सुरक्षित नाही आहेत तर त्यांना कशी सुरक्षा मिळावी यासाठी बोलतोय. सो मला असं वाटतं जेव्हा आपण न्यायाविषयी बोलतोय तर आपल्या जे सरकार आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे की कोणतंही जस्टिस डिनाईड इज दॅट डिले ऑफ जस्टिस दॅट मीन्स इट इज डिनाईड. आपल्याला तो न्याय मिळत नाही आहे. आणि जसं आता ह्यापूर्वीही आपण हे ऐकलं की त्यांना भर चौकात जसं त्या मुलीला ज्या वेदना झाल्या आहेत त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजे. त्या वेदना त्यांना झाल्या पाहिजेत. त्यांना कळलं पाहिजे वस्त्र असणं कसं वाटतं हे त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच प्रकारे त्याच लेवलची शिक्षा. या बाबतीत म्हणाल तर खूपच मनाला क्लेश घडणारी घटना आहे का आपण विचारही नाही करू शकत. एक शिकलेली मुलगी आणि तिची अवस्था अशी समाजाकडून होणं म्हणजे हे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आज कल्याणकर सगळे इथे साई चौकात एकत्रित आलो आहे. मुख्य म्हणजे समाजाकडून आपले असे का होत आहे वरचेवर गेले कित्येक वर्षभरात असे 2-3 प्रकरणं तरी आपल्याला ऐकू येतात. त्याच्या मुळाशी जाऊन आपण सर्वांनी त्याचा विचार करून एकत्रित त्याच्यासाठी उपाययोजना असं विचार केला पाहिजे. कारण लहानपणापासून मुलं आणि मुली यांना नीट सनातन किंवा संस्कारित असे धडे दिले पाहिजे. आणि हल्लीच्या मीडिया जो मिसयूज होतो, मीडिया चांगली पण आहे आणि वाईट पण आहे, पण जे यूट्यूब चॅनल्स किंवा काही पण फेसबुक इंस्टाग्राम किंवा काही पण असे जे लहान मुलांना पाहू नये असे अश्लील व्हिडिओ, सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम सगळे म्हणजे ते लहानपणी त्यांची बुद्धी पण नसते ते बघायचं तरी ते बघितलं जातं. पुढे असे अमानुष घटना घडतात. आणि स्त्री इतकी शिकलेली आहे तर तिला तुम्ही तिचं योग्य स्थान द्याच. आपल्या पूर्वीच्या ज्या सनातन आपला धर्म आहे त्याच्यात पूर्वीपासून स्त्रियांना खूप महत्त्वाचं स्थान आहे का स्त्री ही शिकते म्हणजे ती घराला सगळे सुसंस्कृत करते आणि घर पुढे नेते, समाज पुढे नेते. तर तसं तिला प्रत्येक ठिकाणी ती शासनाकडे आमची अशी एक मागणी का नियमात बदल व्हावा आणि ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार केले अशा नराधमांना भर चौकात त्यांना हातपाय तोडून त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि निर्वस्त्र करून त्यांना फाशीची शिक्षा द्या का त्यांचं पाहून इतर जण सुद्धा घाबरेल असे म्हणजे आमची इच्छा आहे. आणि आम्ही असं काही समाज म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये पण एक स्त्रियांना कवच पाहिजे का तिथे काहीतरी योजना पाहिजे का त्या प्रोटेक्ट झाल्या पाहिजे. नाईट ड्युटी करणारी आज स्त्री आहे, ती नाईट ड्युटी करते, त्याच्यानंतर घरी येऊन अख्खं घर सांभाळते, तिला डे ड्युटी पण असते. तर तिच्या मागे सगळ्या समाजाने आज उभे राहिले पाहिजे. आणि यासाठी आम्ही आज जमलो आहे आणि आदरपूर्वक श्रद्धांजली आमच्या भगिनींना देत आहे. येणारं राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. जसं डॉक्टर प्रशांत सर म्हणाले का खरंच खूप वाईट वाटते का रामगिरी महाराजांच्या नाशिक जिल्ह्यात केलेल्या प्रवचनात त्यांनी विविध मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेत्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचली. त्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विविध प्रसार माध्यमांसमोर नाराजगी व्यक्त करत सांगितले की आम्ही पोलिसांना आमच्या वेदना सांगितले आहे. आम्ही पैगंबर बाबत काहीही सहन करू शकत नाही. त्यांनी आपला धर्म कसा चांगला आहे सांगायचं तर इस्लाम कसा खराब आहे ते आपल्या वक्तव्यात सांगत आहे. आमचे मौलवी दुसऱ्या धर्माबद्दल असे सांगत नाही. आमचे एक मौलाना असे काही बोलले तर ते जेलमध्ये आहे, मग ते बाबा बाहेर कसे? पोलिसांची ही जबाबदारी आहे की दोषींवर कारवाई करावी असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की काही वेबसाईट आहेत ज्या इस्लाम विरोधी आहेत त्यांची माहिती आम्ही पोलिसांना दिली, त्यावर ही कारवाई व्हायला हवी. आणि मुसलमान लोकांनी मोदी विरोधात वोट केलं. राज्य सरकारला माहिती आहे कितीही लादली तरी केलं तरी जिंकणार नाही म्हणून ते वातावरण खराब करते असेही त्यांचे म्हणणे आहे.
बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर तसेच त्यांच्या मंदिर व घरांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे। तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जात आहे। या पार्श्वभूमीवर उद्या धुळे बंदची हाक देण्यात आली आहे। यामुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे। उद्या होणाऱ्या धुळे बंदला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा गालबोट लावू नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होईल असा प्रकार कोणीही करू नये। तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। उद्या सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये, दोंडाईच्यामध्ये, पिंपळनेर, निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आलेली आहेत, RCP तयार करण्यात आलेला आहे। आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये, इतर भावना, धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून घेणे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 2024 कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे, जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी, कोलकाता साड़ी, कोसा सिल्क, बनारसी सिल्क, भागलपुरी लिनन साड़ी, मुखवास एवं चूर्ण, पापड़, चॉकलेट्स, कॉस्मेटिक, सरानपुर फर्नीचर और भी बहुत कुछ। तो आइए और लाभ उठाइए, कहीं मौका हाथ से छूट न जाए। हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड, रामनगर चौक, नागपुर। अवश्य पधारें। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253203 या फिर 82639861